नमस्कार मित्रांनो, आम्ही पण ब्लॉगर मध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे. सर्वप्रथम महाराष्ट्र दिनाच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. तर आमचं ऑफिसचं काम आता झालेलं आहे दोघांचं पण, आणि आता आम्ही बाहेर पडतोय. तर ऑन द गो तुम्हाला सांगू आम्ही आता कुठे चाललो ते. चला. तर गाईज आम्ही आता सिग्नलला उभे आहोत आणि तुम्ही बघू शकता इकडे इकडे तर ठाण्यामध्ये असं ना उन्हाळ्याच्या वेळी खूप छान असं शेल्टर उभं करतात हे सिग्नलला. कारण मग टू व्हीलर्सवाल्यांना जास्त त्रास नको व्हायला उन्हाळ्याचा. कारण आता तर तुम्हाला माहिती आहे की उन्हाळा किती वाढला आहे. तर हे दरवर्षी करतात, याच वर्षी असं नाही, हे दरवर्षी करतात. खूप छान संकल्पना आहे जी त्यांनी चालू केली आहे. तर गाईज आपण इथे पार्किंग केली आहे आपल्या चिंटूची. चला आता जाऊयात आपण आतमध्ये. तर आज आलो आहोत आपण उपवन लेकला, कारण आज आमचं काम लवकर संपलं आणि आज आम्ही ठरवलं की चला थोडंसं बोर होतं घरात, तर मग चला म्हटलं कुठेतरी बाहेर जाऊयात. तर आम्ही आलो आहोत उपवन लेकला. उपवन लेकला यायला दोन रस्ते आहेत, एक माझ्या लेफ्टचा आणि एक माझ्या राईटचा. तर लेफ्टचा जो आहे तो पोखरण रोड नंबर 1 आणि राईटचा जो आहे तो पोखरण रोड नंबर 2. तर रोड नंबर 1 ने जर आलात तुम्ही तर तुम्हाला पूर्ण लेकला असा वळसा घालून मग इथे यावं लागेल, गेटमध्ये यावं लागेल. हेच जर तुम्ही पोखरण रोड 2 ने आलात, 2 ने आलात, तर डायरेक्ट तुम्ही गेटमध्येच येता. तर आम्ही येताना पोखरण रोड 2 ने आलो, कारण तो सगळ्यात जवळ पडतो आमच्यासाठी. अजून एक ऑप्शन आहे, रिक्षाच तर येतातच इकडे, पण बसचा पण ऑप्शन आहे. जर तुम्ही ठाणा स्टेशनवरून येत असाल किंवा आणखी दुसऱ्या कुठल्या ठिकाणाहून येत असाल तर बसचा पण चांगला ऑप्शन आहे, कारण बस डिरेक्टली तळ्याच्या इथेच येतात. चला तर तुम्हाला दाखवतो उपवन लेक कसा आहे. तर आता आम्ही उभा आहोत उपवन लेकच्या गेट मध्ये. आम्ही ऑलरेडी येऊन पोहोचलो आहोत आणि आम्ही आता उभे आहोत इथे जिथे पार्किंग आहे. अपोजिटला आम्ही उभे आहोत. तुम्हाला दाखवतो की आता इकडे पार्किंग वगैरे कशी आहे. तर गाईज हे आहे मेन एंट्रन्स आपलं उपवन लेकचं, बघू शकता. गेटच्या बाहेरच आहे आपलं पार्किंग. इथे पार्किंगची व्यवस्था दिसेल. टू व्हीलर तुम्ही इथे लावू शकता, बट फोर व्हीलर जर आणत असाल तर तुम्हाला इथे फोर व्हीलरसाठी पार्किंगची जागा मिळणार नाही. तुम्हाला अपोजिट साईडलाच फुटपाथच्या साईडला लावावं लागेल. हा, म्हणजे लोक असंच बाहेरच लावतात गाड्या, फुटपाथच्या बाजूलाच लावतात. हे आपण गेटमधून एंटर झालो आहोत आता, आणि गेटमध्ये एंटर केल्याच तुम्हाला काय दिसणार आहे ते बघाच आता. तर गेटमध्ये आल्याच तुम्हाला काय दिसणार आहे, तर दिसणार आहे आपल्या विठ्ठलाची मूर्ती, जी आहे 51 फुटाची. हे एक असं गार्डन सारखंच म्हणू शकतो आपण बनवलंय. गार्डन नाहीये, म्हणजे असं थोडे थोडे झाडं लावलेत त्यांनी. इथे बघा किती मस्त पायवाट आहे. तळ्याकाठी फिरण्याची मजाच वेगळी असते, आणि संध्याकाळी तर खूपच मजा येते, कारण वातावरण खूप छान असतं आणि पूर्ण गार हवा सुटलेली असते आणि एक वातावरणात शांतता असते, त्याच्यामुळे छान वाटतं. तर गाईज 2 दिवस झालं मला खूप काम होतं. मी लॅपटॉपमध्येच तोंड खुपसून बसलो होतो 2 दिवस झालं. मला कामाचा लोड होता त्याला खूप स्ट्रेस हेक्टिक झालं घेतलेला होतं. त्यामुळे मग आज हिला म्हटलं, आज माझं सकाळी काम झालं फायनली, तर आज हिला म्हटलं चल बाबा बाहेर जाऊ कुठेतरी शांत ठिकाणी, डोकं जरा शांत करू. आणि जेव्हा केव्हा असं वाटतं त्यावेळेस आम्ही उपवनला येतो, कारण इकडे आल्यानंतर खूप शांतता मिळते. डोकं शांत राहतं, मन शांत राहतं.
त्यामुळे इथे आम्ही येत असतो सारखं. इकडे आल्यावरती आम्ही खूप अशा विषयांवरती बोलतो जे आम्ही घरात बसून एकमेकांशी बोलत नाही. अशा गोष्टींवरती आम्ही इथे आल्यावरती बोलतो. कारण इथे डोकं शांत असलं ना की मग आम्हाला सुचतं बोलायला. इकडे आल्यानंतर आम्ही असे बरेचसे महत्त्वाचे निर्णय पण घेतो. सगळेच नाही पण बऱ्यापैकी घेतो, कारण इकडे आल्यानंतर जसं मी म्हटलं डोकं शांत असतं, त्यामुळे बऱ्याचशा गोष्टींचा विचार नीट करता येतो, त्यामुळे निर्णय घ्यायला मदत मिळते. त्यामुळे येत असतो आम्ही इथे सारखं. ही आमची फेवरेट जागा आहे त्याच कारणामुळे. खूप फेरफटका मारल्यानंतर ज्यावेळेस तुम्हाला तहान लागते, भूक लागते, त्यावेळेस तुम्ही इथं बघू शकता. इथे खूप सारे कॅफेज आहेत. म्हणजे आपण कॉफी पिलेली ना का? हो, कॉफी पिलेली. इथे खूप गोष्टी मिळतात, खूप स्नॅक्सच्या गोष्टी मिळतात. सँडविच पासून बर्गर, पिझ्झा, इवन मोमोज वगैरे सगळं मिळतं. कोल्ड कॉफी, म्हणजे जे काही आपले ड्रिंक्स असतात ते पण मिळतात. कोल्ड ड्रिंक्स मिळतात. आणि बसायला जागा पण एवढी मस्त आहे ना, सुंदर. तळ्याच्या काठी आपण जेवण करतोय, स्नॅक्स खातोय किंवा कॉफीची मजा घेतोय असं वाटतं. तर खाण्यापिण्यासाठी तुम्ही इकडेही बघू शकता. अपोजिट साईड इकडचे जे कॅफेज आहेत ना त्याच्याच अपोजिटला तिकडे पण कॅफेज आहेत. ते रोड साईडलाच आहेत. तर ते त्याचा ऍक्सेस रोड साईडनेच होतो. जिथे आपण पार्किंगसाठी गाडी लावली आहे ना तिथूनच त्याचा एंट्रन्स आहे. तर तिकडे खाण्यापिण्याच्या गोष्टी तर आहेतच, कॅफेज तर आहेतच, पण लहान मुलांसाठी खेळण्याच्या पण काही गोष्टी आहेत. म्हणजे जे आपण जत्रेत बघतो ना की काय मिकी माऊस वगैरे ते उड्या मारायचं, तसं काहीसं आहे. आणि तिथे जुने पुस्तकं पण विकायला आहेत जे आपल्याला कमी किमतीत मिळतात. तर गाईज बोटिंगचा टाइम मी विचारला. टायमिंग आहे दुपारी 4 ते रात्री 9. 9-9:30 पर्यंत चालू असतं. नाही, 9-9:30ला बंद होतं. त्याच्या आधीच या, म्हणजे बोटिंग करायला टाइम भेटेल ना. मग 9-9:30 पर्यंत. ट्राय करा की 9च्या आत. ठीक आहे. पणचं मुख्य आकर्षण म्हणजे हे लेझर फाउंटेन शो. खूपच सुंदर शो असतो हा. आणि रोज असतो हा. रोज दर अर्ध्या तासाने चालू करतात हे. मला वाटतं आय थिंक 7 वाजल्यापासून 9-9:30 10 वाजेपर्यंत असतो. आणि दर अर्ध्या तासाने चालू करतात. अर्ध्या तासासाठीच असतो तो शो. येस, खूप सुंदर आहे. तर तोही एक आणखी एक चांगला विरंगुळा आहे. जेव्हा केव्हा याल त्यावेळेस थोडा वेळ थांबून हा शो नक्की बघून जा. त्याच्याच बाजूला बघू शकता, तलावाच्या मध्यभागी शंकर. की ते अपोजिट साईडला जे कॅफे एरिया आहेत तिथे आपण आलेलो आहोत आता. आणि हे बघू शकता की इथे बुक एक्झिबिशन लागलंय. हा समोर सिटिंग एरियातून दाखवलं. आणि ती मूर्ती आपली विठ्ठलाची तिकडे आहे, ती आपली शंकराची मूर्ती. असा सगळा व्ह्यू आहे. आणि पाण्यात बघ चंद्राचं असं छान मस्तपैकी प्रतिबिंब पडलंय, दिसतंय का? हो, हा मस्त व्ह्यू आहे, खूप छान व्ह्यू आहे हा. आता ओपनला फिरून झालं आमचं पूर्ण. आता आम्ही निघालोय घराकडे. खूप छान वाटलं नेहमीप्रमाणे. आज सुद्धा शांत वाटलं आणि याचीच गरज होती. चला आता निघूयात.
तर आम्ही ह्या व्हिडिओचा इथेच एंड करतो. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत त्या कमेंट्समध्ये नक्की कळवा. तर आता भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. बाय.